हाय, नमस्कार. मी सोनाली. मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच देवाचरणी प्रार्थना. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हं. कारण आजचा व्हिडिओ आहे जागरणाचा. पूर्ण मी तुम्हाला जागरण आमच्याकडे कसं केलं जातं, काही नाही, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला, माझी चालली होती जाण्याची तयारी. तुझ्या याच्यामध्ये बॉटल, त्याच्यामध्ये डब्बी घेते. पिशवी साईड घेऊ का प्लॅस्टिकच्या? पातळी असते ना भाजी, छान चव. आम्ही चालू आहे जागरणासाठी झापोडीला. माझ्या मामा सासरी आहे ना, त्यांच्यावाल्या मुलाचं आज जागरण आहे. तर मग दिदीसाठी पाण्याची बॉटल वगैरे घेतली, दादूसाठी डबे घेतले कारण तो थांबतोय घरी. आणि मग त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे काही केलेला नाही राहणार ना, घेतले त्याच्यासाठी डबे. चला जाऊ घरामध्ये घे. आम्ही पोचलो होतो झापोडीला. दीदीला सोबतच आणलेलं होतं. आणि हे माझ्या मामा सासऱ्यांचं घर आहे. झापोडीला राहतात ते सगळेजणं. आणि ह्या माझ्या आज सासू वगैरे, काही त्यांच्या बहिणी पण बसलेल्या आहेत. त्यांच्या चालल्या होत्या गप्पा वगैरे मारायचं काम. तर मग मी पण तिथंच बसलेली होती त्यांच्या शेजारी. तर चला, आज मी माझ्या फॅमिलीची तुम्हाला ओळख पण करून देणार आहे. आणि ह्या नवरीच्या मम्मी आणि चुलती पण आहेत. दिवे बनवलेले होते ना, तर त्याचे चाललं होतं वात वगैरे बनवायचं काम. आणि ह्या माझ्या नणंद म्हणजे मोठे जे मामा सासरे आहेत ना, त्यांच्या या मोठी मुलगी आहेत. त्यांचं नाव आहे राधाताई. खळवाडीला दिलेलं आहे त्यांना. खूप छान स्वभाव आहे यांचा पण. त्यांनी दिवे वगैरे बनवले होते ना, तर मग मी पण त्यांच्या मदतीला बसले होते. आणि ही आहे माझी जाव, मोठ्या सासऱ्यांची ना 2 नंबरची सून आहे ती. हे आहेत जे ठाण्याला मामा राहतात ना, त्यांचीवाली ही मोठी सून आहे. त्यांच्याच घरचं जागरण होतं हे. पण मग ते झापोडीलाच करतो आहे आम्ही, कारण ते ठाण्याला राहतात आणि सगळी फॅमिली इकडं आपली सिन्नरला राहते. तर हे जागरण गोंधळ करणारे माणसं आलेले होते. आणि त्यांनी आधी काय केलं, घरामध्येच देवीचं जे म्हणतात ना गोंधळ घालायचा, तर ती पूजा वगैरे खूप छान प्रकारे मांडून घेतली होती त्यांनी. तर ती पूजा वगैरे मांडत होते. पूजा वगैरे करायच्या आधी ना देवाला न्हाणून घ्यायचं होतं. तर हे आहेत नवरदेव, ठाण्याचे मामा जे आहेत त्यांच्यावाला छोटा मुलगा, यांच्याच लग्नाचं जागरण आहे आज. तर ते देवाला वगैरे न्हाणत होते आणि देवाची पूजा वगैरे करून घेत होते. घट वगैरे मांडलेला होता आणि सगळ्यांना आहे ना देवाची पूजा वगैरे करून घ्यायला सांगत होते. तर हे आहेत ठाण्याच्या मामांची मोठा मुलगा आणि सून. तर त्यांनी सगळ्यात आधी पूजा केली. हे ठाण्याचे मामी आणि मामा आहेत. हे दोघे आहे मोठ्या मामांची मोठी मुलगा आणि सून. आणि एकाने ना जोडीने ओवाळायचं काम चालू होतं. हे पण आहे मोठ्या मामांचे लहान मुलगा आणि त्यांचीवाली बायको ही, म्हणजे छोटी सून आहे त्यांची ही. आणि त्यानंतर मग आम्ही पण देवाची पूजा वगैरे करून घेतली. सगळेजण येऊन देवाला ओवाळून घेत होते.
खूपच छान वातावरण वाटत होतं, कारण सगळ्यांनी म्हणजे देवाची पूजा ज्यावेळेस होती त्यावेळेस वातावरण वेगळंच असतं. आणि हे आहे माझे लहाने सासरे. देवीला ओवाळून वगैरे घेतलेलं होतं आणि घरातली पूजा पण झालेली होती. आणि आता आम्हाला नैवेद्य वगैरे घेऊन जायचं होतं. नैवेद्य वगैरे ठेवायला जातो ना आपण जागरणाचं नैवेद्य घेऊन, ते घेऊन चाललेलो होतो आम्ही सगळेजण. जेव्हा आपण जागरणासाठी नैवेद्य वगैरे घेऊन जातो ना, तर तिथेसुद्धा पुन्हा एकदा आरती वगैरे होती आणि सर्वजण जोडप्यांनी ओवाळून वगैरे पण घेत असतात. तर आम्ही पण सगळेजण येऊन दर्शन वगैरे घेत होतो आणि जोडीने ओवाळून पण घेत होतो देवाला. आता आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून आलेलो होतो घरी. आणि घरी आल्यावरती पण आहे ना, देवांची तळी वगैरे भरायची असते आणि देव सगळ्यांनी नाचवायचे असतात. तर सगळेजण देव पण नाचवत होते. हे आहेत माझ्या लहान सासऱ्यांचे मोठा मुलगा. तर ते पण देव नाचवत होते. म्हणजे सगळेच जण येऊन खूप आनंदामध्ये देव वगैरे नाचवायचे. खूप छान वाटत होतं सगळ्यांना. आमच्याकडे देव वगैरे नाचून झाल्यावरती तळी भरायची प्रथा असते. तर मग देवांची तळी वगैरे पण भरून घेत होते.
आमच्याकडे कोणतंही शुभ कार्य करायचं असल्यावरती सुवासिनींना जेव घालत असतात. तर मग आम्ही पण सुवासिनींना जेवायला बसून दिलेलं होतं आणि बाहेर आहे ना वाघामुरळीला पण जेवायला बसून दिलेलं होतं. मी पण लगेच जेवायला बसून घेतलं, कारण माझा दादू घरी एकटाच होता ना, तर त्याला पण भूक लागली होती. जेवण वगैरे झालं, मग आम्ही लगेच निघालेलो दादूला डबा वगैरे घेऊन. तर चला, मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही, जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब मात्र नक्की करा. बाय, गुड नाईट.